So what will get 4 ने तुम्ही जर 16 ला डिवाइड केलं पुन्हा 4 आणि 16 ला डिवाइड केलं तर आन्सर विल बी what 16 0 is 0 and your remainder will be 4. So as remainder is 4, so you are not going to convert this 4 into what, that is hexadecimal. 4 hexadecimal मध्ये 4 लिहितात. A च्या पुढचे 10 च्या पुढचे सगळे हेक्साडेसिमल चे वेगवेगळे लिहितात A to S मध्ये. त्यामुळे तुमचा आन्सर काय असणार आहे इथं? That will be from bottom to top. Your answer will be from bottom to top. So that will be answer from bottom to top. So what will be that answer? 4 आणि हेक्साडेसिमल मध्ये 15 ला काय म्हणतोय S. So that point. आता 0.80 ला तुम्ही काय करायचं आहे? हेक्साडेसिमल that is 16 ला मल्टिप्लाय करायचं आहे. So 16 8 जा 16 0 जा 0, 16 8 जा, it will be 128. So 12.8 is your answer. मग हा जो 12 येतो आहे तो पुन्हा तुम्ही काय करायचं हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये लिहायचा आहे, that is C. आणि नंतर पुन्हा 0.8च येते आहे. 12 असाइड घेतलेला आहे. 12 असाइड घेतला तर इथे काय येणार आहे 0.8 येते, म्हणजे हाच येते 0.8. तुम्ही पुन्हा मल्टिप्लाय केला तर आन्सर सी येणार आहे. म्हणजे इथंच तुम्ही बंद करायचे कारण की सी रिपीट होणार आहे. त्यामुळे आन्सर काय येणार आहे 4F.C येते. 4F.C अजून घेतलं तर CC येणार आहे. 4.F into CC किंवा 4.CC 4F.CC केलं तरी चालतंय. त्या आन्सर तेच येते. So that will be your answer, final answer. Now the second कुठला घेतला आपण? समजा आपण घेतलं 64.5 घेतलं. 64 point decimal you are going to convert into what? That is hexadecimal form. तर hexadecimal मध्ये फॉर्म जर कन्वर्ट करायचा असेल तर 16 ना तुम्ही 64 ला हे करायचं आहे. 64 जा 64. So your answer will be what? 0. Again you are going to divide by 4 by 16. So your answer will be what? Remainder will be 4. So your answer will be 40. 40 कारण की इथं तुमचा क्वेश्चन काय येतो आहे? Quotient is 0 and the remainder is 1. So here you are going to stop it. So here the answer will be 40 and after that 5. So 0.5 into 16. 16 5 are, so it will be 16 5 are 80. So it will be 8.0 आणि 8 तुम्ही असाइड ठेवायचा आहे. ओके आणि पुन्हा 0 8 इकडे घेतला तर 0.0 येणार आहे, म्हणजे काहीच येत नाही. तुम्ही मल्टिप्लाय केलं तर 0 येणार आहे. त्यामुळे 40 व्हॉट इज युअर आन्सर फायनली? सो इट विल बी 40.8 इज युअर आन्सर. इट विल बी हेक्साडेसिमल फॉर्म. ओके विथ दिस? तर तुम्ही दुसरी बाकीचे सॉल्व करून प्रयत्न करा. 128.12 decimal you are going to convert into hexadecimal. Next part is 100.01 decimal you are going to convert. Third part is 95.02. You are going to convert decimal into octal hexadecimal. The answers पण देते पाहिजे असेल तर पहिल्याचा आहे 801EF 1EBH नंतर 64.08 आणि याचा तिसऱ्याचा आहे 5F.0CC. This will be your answers. Let us try at home. हे झालं तुमचं कन्वर्जन कशाचं? 3 प्रकार झालेले आहेत आपल्या डेसिमल टू बायनरी, डेसिमल टू ऑक्टल आणि डेसिमल टू हेक्साडेसिमल. 3 कन्वर्जन झालेत आपले. लक्षात आले सगळ्यांच्या? कन्वर्जन लक्षात आलेलं आहे का? डेसिमल टू ऑल द कन्वर्जन्स.
येस मॅम. ओके. आता दुसरा जो कन्वर्जन आहे तो आहे आपला दुसरं कन्वर्जन आपलं काय आहे, कन्वर्जन ऑफ बायनरी टू अदर फॉर्म. हा तुमचा सेकंड पार्ट कन्वर्जन आहे, लक्षात घ्या. पहिलं डेसिमल टू अदर फॉर्म होता, आता कन्वर्जन ऑफ डेसिमल नंतर आपण काय घेतलेलं आहे, बायनरी. सो कन्वर्जन ऑफ बायनरी टू अदर फॉर्म. बायनरी टू अदर फॉर्म. मग बायनरी टू अदर फॉर्म मध्ये पहिलं जे कन्वर्जन येत आहे दॅट इज ए पार्ट. आपण बघूया बायनरी, दॅट इज कन्वर्जन ऑफ बायनरी टू बायनरी इंटू डेसिमल. बायनरी इंटू डेसिमल. तर त्यासाठी प्रोसिजर काय काय आहे ते आपण बघूया आता. Procedure will be nothing but write the binary number. Write the binary number and write down the assigned weight for each digit. And write down assigned weight for each digit of binary. Assigned weight आपण assigned weight बघितलेले आहेत पहिल्या लेक्चरला. Assigned weight for each digit of binary. प्रत्येक डिजिटच्या बायनरी मध्ये तुम्ही असाइन वेट अकॉर्डिंग टू द पोझिशन. बायनरी नंबर अकॉर्डिंग टू द what पोझिशन. अकॉर्डिंग टू पोझिशन. प्रत्येक नंबरला तुम्ही काय करायचं आहे, प्रत्येक जो काय तुमचा डिजिट असणार त्या बायनरी नंबरला त्याला तुम्ही असाइन वेट करायचं अकॉर्डिंग टू द पोझिशन. मल्टिप्लाय करायचं आहे नंतर प्रत्येक वेट मल्टिप्लाय each बायनरी बिट. बायनरी बिट जे असेल प्रत्येक तुमचा जो काही डिजिट असणार आहे बायनरी बिट विथ द असाइन वेट मल्टिप्लाय करायचं आहे. असाइन वेटला मल्टिप्लाय करायचे आणि नंतर ऍड करायचे. ऍड ऑल द प्रोडक्ट. जो काय तुमची प्रोडक्ट येणार आहे बायनरी बिट आणि विथ द असाइन वेट ते सगळे प्रोडक्ट तुम्ही ऍड करायचे आहेत टू गेट डेसिमल इक्विव्हॅलेंट नंबर. इक्विव्हॅलेंट नंबर तुम्हाला डेसिमल इक्विव्हॅलेंट नंबर जो पाहिजे ते तुम्हाला मिळून जाईल. आता हे कसं करणार आहे की तुमची प्रोसिजर झालेली आहे. पहिला काय करायचं, बायनरी नंबर जो असेल त्यामध्ये प्रत्येक बायनरी डिजिट जो असेल तुमचा ईच डिजिटला बायनरी नंबरला वेट द्यायचा आहे अकॉर्डिंग टू द पोझिशन. आणि वेट दिल्यानंतर मल्टिप्लाय करायचं ही बायनरी बिट विथ दॅट असाइन वेट. अँड नंतर त्या प्रोडक्टची तुम्ही ऍडिशन करायची आहे टू गेट द डेसिमल इक्विव्हॅलेंट नंबर. मग आता एक्झाम्पल मी इथे सोपं तुम्हाला घेते आहे, मी तुम्हाला इथे लक्षात येईल. तर एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा माय नंबर इज नाव 1010.01. हा माझा नंबर आहे. 1010.01 हा माझा नंबर आहे. तर मला तो काय करायचा आहे, डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आय वॉन्ट टू कन्वर्ट इन टू व्हॉट, डेसिमल. तो सबस्क्रिप्ट मध्ये 10 असणार आहे. मग डेसिमल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी मी प्रत्येक त्या नंबरला काय करणार आहे, असाइन वेट करणार आहे. आम्ही घेतला नंबर तुमचा मोठा घेतला इथं लांब स्पेस मध्ये लिहिलेला आहे आणि प्रत्येकाचा आता वेट लिहिणार आहे, मी असाइन वेट लिहिणार आहे.
प्रत्येकाचं असाइनमेंट लिहायचं आहे. आता तुम्हाला असाइनमेंट माहिती आहे कसं लिहायचं आहे ते तुम्ही असाइनमेंट मी तुम्हाला सांगितले होते. तर नाव आता तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, बायनरी डेसिमल मध्ये करणार. त्यामुळे बायनरी मध्ये नंबर आहे त्यामुळे त्याचा असाइनमेंट जो आहे तो बायनरी मध्ये येणार आहे. बेस आणि रॅडिक्स त्याचा 2 असणार आहे. त्यामुळे इंटिजर पार्ट साठी पॉझिटिव्ह पॉवर असतात 0 पासून 2⁻0, 2⁻1, 2⁻2 and 2⁻3. आणि याच्यासाठी फ्रॅक्शनल पार्ट साठी निगेटिव्ह असतात 2⁻−1, 2⁻−2. हे झालं तुमचे असाइनमेंट. असाइनमेंट आता प्रत्येक ह्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं विथ दॅट पर्टिक्युलर बिट. 2⁻3 into 1, 2⁻2 into 0, 2⁻1 into 1, 2⁻0 into 0, 2⁻−1 into 0, 2⁻−2 into 0 आणि प्रोडक्ट घेऊन तो ऍड करायचं. मग पहिलं 1 जे आहे ते फक्त घ्यायचं, 0 ला तुम्ही मल्टिप्लाय करायचं ते 0च येणार आहे. त्यामुळे पहिले फक्त 1 चं घेऊया आपण. 0 ला 0च असणार आहे. 2⁻3, 2⁻3 into 1 काय असणार आहे, एकच असणार आहे. सो 2⁻3 into 1 प्लस हा एक झाला प्रोडक्ट. 1 चाच घेते मी, 0 चा 0च येणार आहे. 2⁻1 into 1 हा दुसरा प्रोडक्ट झालेला आहे. ते ऍडिशन केले नंतर काय येणार आहे, हे 2⁻0 0 आहे त्यामुळे काय लिहायचं प्लस, हे पण 0 येणार आहे. नंतर काय येणार आहे 2⁻−2 into 1 हा झाला तिसरा प्रोडक्ट. मग त्याचा तुम्ही बघा किती येते आता. 2⁻3 म्हणजे काय आलेलं आहे तुमचं 8, 4 8, 2⁻1 म्हणजे 2 आणि त्याला मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 2 आलं, 8 + 2. आणि इथं काय 2⁻−2 आहे म्हणजे इथं आलं 1 divided by 2⁻2 येते. -2 असेल तर ते काय असणार आहे 2⁻2. 2⁻2 म्हणजे काय झालेलं आहे 4 येणार आहे into 1. So we will get the final answer that is 8 + 2 10 आणि हा 1.1 divided by 4 म्हणजे 0.25. 0.25 म्हणजे 10.25 मध्ये तुमचं उत्तर. आणि ते कशामध्ये झालेलं आहे डेसिमल मध्ये. फायनली व्हॉट यू विल गेट द आन्सर दॅट इज 10.25. फायनली your answer is 10.25. आलं लक्षात, येते का लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. आता दुसरा आपण एक प्रॉब्लेम घेऊया आणि नंतर मी तुम्ही म्हटलं आता आपण दुसरा प्रॉब्लेम बघूया. दुसरा प्रॉब्लेम काय आहे, समजा मी हा घेतला 1 1 1 1 0 1 0 1. Okay, and that I am going to convert into what, decimal. So what will be that answer now? 1 1 4 वेळा 1 आहे, नंतर 0.101. महिला प्रत्येकाला तुम्ही असाइनमेंट करायचं आहे. असाइनमेंट बायनरी करता येते, कन्वर्जन डेसिमल मध्ये बायनरी आहे त्यामुळे असाइनमेंट हा बायनरी आपण असाइनमेंट लिहितोय म्हणजे 2⁻2 चा पॉवर घ्यायचा आहे. इंटिजर साठी पॉवर 0 पासून स्टार्ट होते 2⁻1 2⁻2 2⁻3 आणि ही जी पॉवर कशापासून सुरू होते -1 -2 and -3 and -4. आता तुम्ही प्रोडक्ट घ्यायचा आहे 2⁻3. आता सगळे 1 1 आहेत त्यामुळे सगळे येणार आहे 2⁻3 into 1 1, 2⁻2 into 1 1, 2⁻1 into 1
2 आणि 2 रेस टू 0 म्हणजेच काय 1. ओके, प्लस 2 रेस टू मायनस 1 0 0 येणार आहे आणि नंतर 2 रेस टू मायनस 2 म्हणजे 1/2 रेस टू 2 प्लस 2 रेस टू मायनस 3 इंटू 0 0 येणार आहे आणि इथं 2 रेस टू 4. मग हे बघू शकता किती येते ते आता 8 प्लस 4 प्लस 2 प्लस 1 प्लस 1 divided by 2 1 divided by 4 आणि 1 divided by 2 to the 4 4 to the 8 8 to the 16. आता हे तुम्ही बघू शकता किती येत आहे तुमच्या कॅल्सीवर 1 divided by 4 plus 1 divided by 16 plus 1 plus 2 plus 4 plus 8. How much it is coming? You can see it. 15 येते 15 पॉइंट किती येते बघा हे 1 divided by 4 plus 1.65. So it will be I think so 3125. So that will be the conversion of binary to decimal. Alright, Yes, Yes. ma'am. okay, in the similar way you can do for the remaining one. So I will write the number 10101.111. So this will be your binary to decimal. Second 110011.10, and the third 110.1101. Okay, so this will be your, you can check the answers and see that what it is coming. Okay, I will give you the answers also so that you can verify it. 1010, that is 21.875. Next 11005 and 51.5. And lastly 219.8125. This one. So you can check out it. Now the next we are going to do, it is nothing but conversion of binary to octal and binary to hexadecimal. दोन कन्वर्जन्स आहेत त्यामध्ये आपण बघूया प्रोसिजर काय आहे त्यासाठी. पहिली गोष्ट आहे सेकंड कन्वर्जन आपण बघणार आहे. कन्वर्जन ऑफ बायनरी टू ऑक्टल. त्यासाठी प्रोसिजर काय आहे ते आपण बघूया. तर प्रोसिजर आहे पहिली, राईट डाऊन द गिवन बायनरी नंबर. जो काय तुमचा बायनरी नंबर असेल तो तुम्ही पहिला लिहायचा आहे. राईट डाऊन द गिवन बायनरी नंबर. Afterwards, make a group of 3 bits. Make a group of how many bits? That is 3 bit. का आपण 3 बिटचा ग्रुप करतो आहे? कारण की ऑक्टल म्हणजेच काय असते 2^3. दॅट इज नथिंग बट 8. 2^3 म्हणजे आपल्याला ग्रुप कितीचा करायचा आहे? 3 बिटचा करायचा आहे. लक्षात घ्या. ऑक्टल म्हणजेच काय 2^3 म्हणजे 8. त्यामुळे 3 बिटचा आपण ग्रुप करतो आहे. 3 बिट ऑफ 3 बिट ऑफ बायनरी नंबर. 3 बिट ऑफ बायनरी नंबर. ओके, मग कसा करायचंय 3 बिट? कुठनं स्टार्ट करायचंय? सच दॅट फ्रॉम बायनरी पॉइंट towards the left, to the left, and binary point to the right. Binary point to the right.
टू द राईट. असं तुम्ही शिफ्ट करायचंय ते आपल्याला लक्षात येईल. तुम्ही प्रॉब्लेम घेतला की आपोआप लक्षात येते तुम्हाला. आणि तिसरा जो आहे राईट डाऊन द इक्विव्हॅलेंट ऑक्टल नंबर फॉर इच ग्रुप ऑफ आणि राईट डाऊन द इक्विव्हॅलेंट octal number for each group of 3 bit to get final octal number. Okay, this is your conversion of binary to octal. तसंच हा सेम प्रोसिजर आहे, ही सेम प्रोसिजर आहे थर्ड पार्ट साठी. दॅट इज conversion of binary to hexadecimal. हेक्साडेसिमल बायनरी फॉर्म मध्ये आपण कसं लिहू शकतो? दॅट इज 2⁴ पॉवर मध्ये 2 चा 4 चा पॉवर घेतला तर 2⁴ किती येते आपल्या? दॅट इज 16 येते. किती येते? 16 येते. ओके, 2⁴ दॅट इज नथिंग बट इट इज कमिंग एज 16. मग आपल्याला 4 बिटचा करायचा आहे. मग तसंच द्यायचं आहे. पहिली स्टेप तर सेम आहे. राईट डाऊन द गिवन बायनरी नंबर. जो काय तुमचा बायनरी नंबर असेल तो पहिला तुम्ही लिहायचा आहे. नंतर ग्रुप ऑफ किती बिट करायचे आहे? 4 बिट. मेक अ ग्रुप ऑफ 4 बिट. सेम प्रोसिजर आहे त्यामुळे तीच असणार आहे 4 बिट ऑफ बायनरी नंबर such that binary number such that from binary point to the left and binary point to the right. ग्रुप केल्यानंतर ते काय करायचे? ग्रुप राईट डाऊन द इक्विव्हॅलेंट hexadecimal number for each group of 4 bit to get final hexadecimal number. फायनल आपल्याला हेक्साडेसिमल मिळण्यासाठी जो काय 4 बिट आहे तो हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये लिहा आणि नंतर तुम्हाला फायनल हेक्साडेसिमल नंबर मिळेल. तर आता हे आपण कसं बघायचं आहे त्यासाठी एक टेबल आहे. 2 कन्वर्जन करण्यासाठी एक टेबल आपल्याला बघायचं आहे आणि त्याप्रमाणे आपण कन्वर्जन करायचं आहे. मग तो टेबल काय आहे तो मी तुम्हाला सांगते आहे. तो टेबल आपण ड्रॉ करूया आहे. तो टेबल कसा आहे बघा आणि हेल्पफुल आहे कन्वर्जन करण्यासाठी. टेबल कसा आहे बघा. इथं 4 बिट आहे पहिल्या कॉलम मध्ये, दुसऱ्यांदा आहे 3 बिट आणि त्याचा इक्विव्हॅलेंट नंबर. आता जेव्हा तुमचा नंबर हा 4 बिट मध्ये असतो, समजा तुमचा नंबर काय असेल इथं
तर बायनरी मध्ये समजा हा पहिला डिजिट असेल, बायनरी मध्ये 4 डिजिट समजा असतील तुमचे, दॅट इज फर्स्ट डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट अँड फोर्थ डिजिट. तर पहिल्या डिजिटचं वेट किती असतं आहे, पहिल्या डिजिटचं वेट असतंय दॅट इज 2⁻0. 2⁻0 म्हणजेच काय, 2⁻0 काय असते, 1 असते. नंतर सेकंड डिजिटचं वेट किती असते, 2⁻1. थर्ड बिटचं वेट किती असते, 2⁻2. आणि फोर्थ बिटचं वेट किती असते, 2⁻3. मग हे झाले तुमचे वेट्स. 2⁻3 म्हणजेच काय झालेले आहे, पहिल्या डिजिटसाठी वेट आलं, पहिल्या डिजिटसाठी वेट आलेला आहे, पहिल्या डिजिटचा वेट किती आलेला आहे, 2⁻0 म्हणजेच काय झालेला आहे, 1 झालेला आहे. त्यामुळे पहिल्या डिजिटला तुमचं वेट किती असणार आहे, 1 असणार आहे. दुसऱ्या डिजिटला तुमचं वेट किती असणार आहे, 2 असणार आहे. तिसऱ्या डिजिटला वेट किती असणार आहे, दॅट इज 2⁻4, दॅट इज 4. आणि चौथ्या डिजिटला वेट किती असणार आहे, 1. हे लक्षात घ्या. पहिल्या डिजिटला 1 वेट, दुसऱ्या डिजिटला 2 वेट, तिसऱ्या डिजिटला 4 वेट आणि चौथ्या डिजिटला 8 वेट. कारण की असं करतोय, पहिला डिजिट म्हणजे 2⁻0, सेकंड डिजिट म्हणजे 2⁻1. मग हे लक्षात ठेवायचे आणि त्याप्रमाणे तुम्ही इक्विव्हॅलेंट नंबर फाइंड आउट करायचे. इक्विव्हॅलेंट नंबरला 3 बिट कसं येणार आहे, 4 बिट कसं येणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. मग जर मला 0 पाहिजे असेल, इफ आय वॉन्ट द आन्सर दॅट इज 0, दॅट इज इफ माय 0 इज देअर, व्हॉट विल बी माय इक्विव्हॅलेंट 3 बिट नंबर. 0 म्हणजे 3 बिट घ्यायचे फक्त, 1, 2 आणि 3. आणि आन्सर 0 यायला पाहिजे, म्हणजे एकही, मला जर आन्सर 1 पाहिजे असेल इक्विव्हॅलेंट नंबर तर हा हायलाइट व्हायला पाहिजे, 1 व्हायला पाहिजे. जर 2 पाहिजे असेल तर हा हायलाइट व्हायला पाहिजे, म्हणजे इथं हा 1 व्हायला पाहिजे. आणि बाकीच्या ह्याला 0 व्हायला पाहिजे. आता 0च आहे उत्तर. 0 असेल तर सगळे तिन्हीच्या तिन्ही बिट्स काय असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. सो 0 इक्विव्हॅलेंट नंबर. जर माझा आन्सर 0 येत असेल तर त्याचा इक्विव्हॅलेंट 3 बिट मध्ये मी कसं लिहिणार आहे, 3 वेळा 0. आणि 4 बिट वेळेस कसं लिहिणार आहे, 4 वेळा 0 होणार आहे. लक्षात घ्या. तसंच जर माझं इक्विव्हॅलेंट नंबर 1 असेल तर तुमचं इथं वेट तुम्हाला माहिती आहे 1 येते, म्हणजे हा जो लास्ट बिट आहे तो 1 करायचा आहे. बाकीचे सगळे बिट काय आहे, 0 करायचे. 3 बिट मध्ये लास्ट बिट जो आहे तो 1 करायचा आहे आणि बाकीचे तुमचे दुसरे बिट्स काय आहे, 0 करायचे. सो इक्विव्हॅलेंट नंबर काय झालेला आहे, 001. आणि ह्याच्यामध्ये काय येणार आहे, 4 बिट मध्ये लास्ट बिट फक्त 1 करायचे, म्हणजे 1. हा झाला इक्विव्हॅलेंट नंबर 1 चा 3 बिट मध्ये 001 आणि 4 बिट मध्ये 3 टाइम्स 0 आणि 1. तसंच जर मला 2 पाहिजे असेल तर तुमचा असाइन वेट कुठल्या डिजिटला येते, या वेटला आहे. असाइन वेट तुमचं 2 इथं आहे, म्हणजे हा फक्त हायलाइट करायचे, बाकीचे 2 बिट्स काय करायचे आहेत, 0 करायचे. म्हणजे सेकंड तुमचा काय येणार आहे, सेकंड बिट हा येणार आहे आणि बाकीचे 0 येणार आहेत. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड तुमचा हा येणार आहे, बाकीचे हा 0 आणि हा 0 येणार आहे. तसंच 2 मला जर ह्याच्यामध्ये लिहायचं आहे, सेकंड डिजिट 1 आणि 2, म्हणजेच माझा हा डिजिट 1 येणार आहे, बाकीचे 0, बाकीचे दोन्ही पण 0 येणार आहे. सेकंड डिजिट फक्त हा येणार आहे, तसंच मला आता 3 पाहिजे असेल आणि 4 पाहिजे असेल तर कसं लिहिणार, कुणी मला सांगू शकेल का? 3 पाहिजे असेल तर कुठले बिट हाय असायला पाहिजे, इक्विव्हॅलेंट वेट 2 इथं आहे आणि 1 इथं आहे, दोघांचं ऍडिशन केले 2 + 1 किती येते, 3. म्हणजे दोन्ही पण बिट तुमच्या हाय असायला पाहिजे, फर्स्ट आणि सेकंड डिजिट. त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड डिजिट हाय असायला पाहिजे आणि बाकीचे डिजिट्स 0 असायला पाहिजे. 3 बिट मध्ये 0, 1, 1 आणि 4 बिट मध्ये पहिले 2 0 आणि राहिलेले शेवटचे 2 पहिला आणि दुसरा डिजिट 1, 1 असायला पाहिजे. दोघांचे ऍडिशन केलं की तुम्हाला 3 येते. आता 4 जर मला पाहिजे असेल तर कुठला बिट हाय असायला पाहिजे, पहिला, दुसरा आणि तिसरा बिट हाय असायला पाहिजे, बाकीचे दोन्ही 0 असायला पाहिजेत. तिसरा बिट हाय असायला पाहिजे आणि बाकीचे दोन्ही 0 असायला पाहिजेत आणि हा पण 0 असायला पाहिजे. हे झालं 5. 4 झालं. आता तसंच 5, 6, 7, 8 आणि 9 लिहायचे आपल्याला. ओके. मग 5 ला कसं येणार आहे, 1, 0, 1 म्हणजे 4 प्लस कुठला डिजिट, 4 आणि 1, पहिला आणि तिसरं हाय करायला पाहिजे. सो 0, 1, 0, 1 हे झालं 5 साठी. 6 साठी काय आहे, 4 आणि 2, 6 म्हणजे पहिलं सोडून दुसरं आणि तिसरं हाय, म्हणजे पहिलं सोडून दुसरं आणि तिसरं हाय, 1, 1, 0. पहिलं सोडून दुसरं आणि तिसरं हाय, 0. नंतर 7 पाहिजे असेल तर 4 आणि 2, 6, 6 आणि 1, 7 तिन्ही
हाय असायला पाहिजे. सो 1 1 1 तिन्ही पण शेवटचे हाय असायला पाहिजे आणि 0. आता मला 8 पाहिजे आहे. 8 पाहिजे असेल तर चौथं बीट फक्त हाय करायचे, बाकीचे ती 0. मग ह्या 3 बीट मध्ये तर इथपर्यंत संपते. नंतर 4 बीट येत नाहीये, त्यामुळे 4 बीट साठी इथं असणार आहे. आता जेव्हा तुम्ही 7 8 लिहिता आहात तेव्हा काय असणार आहे, आता 8 लिहायचं आहे तर तुम्हाला काय लिहिणार आहे 1 0 0 0 आणि 8 साठी इथं काय 3 बीट येणारच नाही, कारण की 3 बीट संपते. इथं 8 ची असाइन वेट चौथ्याला आहे, त्यामुळे 3 बीट येणार नाही. 9 जर लिहायचं असेल तर काय येणार आहे, आता 8 आणि 1 शेवटचा आणि पहिलं बीट हाय असायला पाहिजे 1 0 0 1. सो दॅट विल बी नथिंग बट इट विल बी 9. तसंच आता ए बी सी डी जर मला लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे तुम्ही ए बी सी डी. मग ए बी सी डी लिहायचं असेल तर मी समजा इथे लिहिते आता ए बी सी. मला लिहायचं असेल तर ए साठी मी काय लिहिणार आहे, ए म्हणजे माझं 10 येते. मग 10 मला जर लिहायचं असेल तर 10 आता मला जर 10 लिहायचं असेल तर 8 आणि 2 10. दुसरं बीट आणि चौथं बीट हाय करायचं आहे मला, लक्षात घ्या. सो इट विल बी 1 0 1 0. जर मला बी लिहायचं असेल तर 10 ए म्हणजे काय 10 आहे, बी म्हणजेच काय 11 आहे, सी म्हणजेच काय 12 आहे. बी लिहायचं असेल तर कसं लिहिणार आहे, ह्याच्यामध्ये तर 3 बीट मध्ये तर काहीच येणार नाहीये. बी मध्ये 11 लिहायचं असेल तर कसं येणार आहे 8 आणि 2 10 आणि 1 11. 12 लिहायचं असेल तर 8 आणि 4 12 1 2 3 4. तसंच मला डी आणि ई लिहायचं असेल तर कसं लिहिणार तुम्ही डी आणि ई. 3 बीट साठी तर काहीच नसते. डी जर मला लिहायचं असेल आणि ई आणि एफ लिहायचं असेल तर कसं लिहिणार तुम्ही. डी साठी काय असणार आहे, डी म्हणजे नंबर काय तुमचा 13. 13 जर मला लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार आहे, बायनरी मध्ये 8 आणि 4 12 12 आणि 1 13. सो 1 1 0 1. तसंच मला 14 लिहायचं असेल तर काय लिहिणार आहे, 8 आणि 4 12 13 14 म्हणजे 1 1 1 0. आणि मला जर 15 लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार आहे, so if I want to write 15, here it is 14. If I want to write 15, so it will be 8 plus 4 12 12 plus 13 14 15. सगळे बीट हाय असायला पाहिजे 1 1 1 1. सो दिस इज नथिंग बट 4 बीट मध्ये. ए नंतर सगळे 4 बीट मध्येच येतात. ए कसं 1 0 1 0, बी कसं 1 0 1 1, सी कसं 1 1 0 0, डी ई एफ 1 1 0 1 1 1 1 0 अँड ट्रिपल 4 टाइम्स ट्रिपल 1. सो झाले सगळे 4 बीट मध्ये. ए नंतर सगळे 4 बीट मध्ये येतात आणि 3 बीट मध्ये आपण 4 बीट आणि 3 बीट मध्ये पण लिहू शकतो. इक्विव्हॅलेंट नंबर 0 to 9 हे 3 बीट मध्ये आणि 4 बीट मध्ये पण लिहू शकतो आपण. फक्त 9 नंतर हे सगळे 4 बीट मध्ये लिहितात. लक्षात आलेलं आहे का हे 3 बीट आणि 4 बीट इक्विव्हॅलेंट नंबर. आलं का लक्षात, हो का नाही. येस. ओके. सो दॅट आता ते कन्वर्जन आपल्याला 2 कन्वर्जन जे आहेत ते आपल्याला त्या फॉर्म मध्ये लिहायचे आहेत. ते कसे लिहायचे ते आपण बघू आता. त्यासाठी हा टेबल तुम्हाला पाठ असायला पाहिजे आहे, लक्षात घ्या. 0 म्हणजे 3 बीट मध्ये कसं लिहितो, 4 बीट मध्ये कसं लिहितो, 1 कसं लिहितो 3 बीट आणि 4 बीट मध्ये, 2 3 टिल 9 हाऊ यू आर गोइंग टू राईट इन 3 बीट ॲज वेल ॲज 4 बीट मध्ये. 3 बीट मध्ये तर 9 नाहीये, 8 पण नाहीये, कसं 4 बीट मध्ये लिहितो आहे. 8 पासून ते एफ पर्यंत आपण 4 बीट मध्ये लिहितो आणि 7 पर्यंत आपण 3 बीट आणि 4 बीट मध्ये पण लिहू शकतो.
आपण आता ते कन्वर्जन बघणार आहोत. पहिला कन्वर्जन होता ते कन्वर्जन ऑफ बायनरी टू ऑक्टल. आता बायनरी ऑक्टल करायचं असेल तर काय कन्वर्जन करायचे, 3 बिट मध्ये लिहायचा आहे तो बायनरी नंबर. आता कन्वर्जन कुठलं आहे तुमचं, बायनरी टू ऑक्टल. बायनरी टू ऑक्टल प्रोसिजर तुम्हाला माहिती आहे. आता मी समजा एक बायनरी नंबर घेतला, आता समजा 1 1 1 0 1 1 0.0010 हा नंबर समजा मी बायनरी घेतलेला आहे. आणि इथं पॉइंट आहे माझा. आय वॉन्ट टू कन्वर्ट इन टू ऑक्टल. मला ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचे. मग पहिला प्रोसिजर काय आहे तुमची, हा जो बायनरी नंबर आहे तो नीट लिहायचा आहे. लिहिलेला आहे. मग या बायनरी पॉइंट पासन यू टुवर्ड द लेफ्ट अँड टुवर्ड द राईट यू आर गोइंग टू टेक मेक अ ग्रुप ऑफ ऑक्टल आहे. मेक अ ग्रुप ऑफ व्हॉट 3 बिट. 2⁻³ म्हणजे काय आहे, 3 बिटचा आपल्याला ग्रुप करायचा आहे फ्रॉम बायनरी पॉइंट टुवर्ड द लेफ्ट. मग 3 ग्रुपचा करा तुम्ही. हा झाला 3 ग्रुप, हे झाले 3 ग्रुप. आणि इथे एकच आहे. मग एक असेल तर बाकीचे 2 बिट काय आलेले तुमचे 0 0. ओके. तसंच इथं 001 हे 3 बिट झालेले बायनरी पॉइंट टुवर्ड द राईट. आणि इथं 0 आहे तर इथं 2 तुम्ही 0 ऍड करा. त्यामुळे इथं झाला तुमचा हा 3 बिट. ओके. मग हा तुमचा झालेला आहे 3 ग्रुप मध्ये केलेला आहे. आता त्या इक्विव्हॅलेंट 3 ग्रुप मध्ये तुम्ही काय करायचं आहे, बायनरी हा तुमचा 001 3 बिट मध्ये आलेला आहे, त्याला इक्विव्हॅलेंट नंबर लिहायचा आहे. 001 म्हणजे काय, इथे इक्विव्हॅलेंट नंबर पहिला डिजिट हाय आहे म्हणजे इक्विव्हॅलेंट नंबर काय झालेला आहे 1. नंतर दुसरं या 3 बिट साठी पहिला डिजिट 0 आहे, खरं दुसरा आणि तिसरा डिजिट हाय आहे. मग तुम्हाला माहिती आहे हे लक्षात ठेवायचं त्यासाठी 8 4 2 1. तर पहिला डिजिट हाय होतं म्हणून मी 1 लिहिलं. आता कुठलाही पहिला डिजिट 0 आहे आणि हे 2 हाय आहे म्हणजे 4 + 2 6. सो इट विल बी 6. आता इथं पण 1 1 0 तोच आहे म्हणजे 6 येणार. नंतर पॉइंट 001 म्हणजे पहिला डिजिट हाय 1 आणि नंतर तिन्ही 0 आहेत म्हणजे इथं झालं 0. मग व्हॉट इज द ऑक्टल नंबर, that is 166.10. that will be your octal number. आले लक्षात. ओके विथ दिस. हा तुमचा पहिला आहे. तसंच दुसरा